नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. आजच्या भागामध्ये एकूण आपण 4 रांगोळी काढणार आहोत. अगदी सुरेख आणि सुंदर रांगोळी आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला आजच्या 4ही रांगोळी खूप आवडतील आणि काढायलासुद्धा तेवढ्याच सोप्या आहेत आणि दिसायला तेवढ्याच सुंदर आहेत. तर इथे बघा आपण 3 ते 2 असे ठिपके मारून घेतलेले आहेत आणि त्यावरती आपल्या या लाईनसुद्धा आपण ओढून घेतलेल्या आहेत. आणि लाईनच्या ज्यामध्ये आपली जागा आहे तिथे आपण या पद्धतीने पाकळ्या काढलेल्या आहेत आणि मध्ये आपण लाल रांगोळीचा डॉट्स देणार आहोत. तर इथे बघा आपण ज्या लाईन ओढलेल्या आहेत त्यावरती आपण अगदी छोट्या छोट्या आडव्या 2 लाईन देणार आहोत आणि त्यावरती आपण 2-2 डॉट्स देऊयात. तर ही पहिली रांगोळी आपली अगदी सोपी, सुंदर आणि सुरेख रांगोळी तयार झालेली आहे. तर नक्कीच तुम्हाला आजच्या 4ही रांगोळीपैकी सर्वात जास्त रांगोळी कोणती आवडली नक्कीच सांगा मैत्रिणींनो. तर हे बघा या पद्धतीने आपण अशी त्यावरती 2-2 डॉट्स देऊयात. तर इथे आपली पहिली रांगोळी तयार झालेली आहे. तर इथे आपण आता दुसरी रांगोळी काढूयात. अगदी सुंदर रांगोळी आहे ही सुद्धा. तर इथे बघा आपण या पद्धतीचे थोडे मोठ्या आकाराचे असे डॉट्स देऊयात आणि इथे मी वाटीने असं प्रेससुद्धा करून घेतलेलं आहे. तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. आणि अगदी हलक्या आपल्याला बोटाने या पद्धतीने आपल्याला असे चक्र काढायचे आहे. आणि आपल्याला मधल्या चक्राच्या वरती या पद्धतीने आपल्याला एक फ्लावर काढून घ्यायचा आहे. तर इथे मी गोल पाकळी काढली आणि त्याच्या साईडला आपण अगदी छोट्या छोट्या अशा 4-4 दोन्ही साईडने पाकळ्या काढूयात. तर हे बघा या पद्धतीने आपल्याला अशा दोन्ही साईडने पाकळ्या काढलेल्या आहेत आणि त्याखाली आपण अशा रेनड्रॉपच्या लाईन काढूयात. तर मध्यंतरी एक मोठी काढलेली आहे आणि त्याच्या साईडने आपण 3-3 अशा लाईन काढलेल्या आहेत आणि त्यावरती आपण लाल रांगोळीचे डॉट्ससुद्धा देऊयात. अगदी सुंदर रांगोळी आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्ही ही रांगोळी ट्राय करा. तुमच्या दारामध्ये सुद्धा छान वाटेल. देवघरात किंवा तुळशीसमोर कुठेही काढू शकता. अगदी सुंदर रांगोळी दिसते. आणि इथे जे आपण चक्र काढलेले आहेत तिथे इयरबडच्या सहाय्याने हलकंसं क्लीनसुद्धा करून घ्या नाही झालं तर. तर आपली इथे दुसरी रांगोळी तयार झालेली आहे. तर इथे आपण दोन्ही साईडने असे पिवळ्या रांगोळीचे डॉट्स देऊयात आणि प्रेससुद्धा करूयात. तर इथे आपली ही सुंदर आणि अशी रेखीव रांगोळी तयार झालेली आहे. तर इथे आपण समोरची रांगोळी काढूयात. इथे सुद्धा आपण 3 ते 2 असे डॉट्स देऊन घेतलेत आणि सेम आपल्याला एक डॉट सोडून दुसऱ्या डॉट्सवरती अशा या पद्धतीच्या पाकळ्या म्हणू शकता किंवा डिझाईन या पद्धतीने आपण काढून घ्यायची आहे. आणि सेम त्यावरती आपण अशा उभ्या पाकळ्या काढणार आहोत 3. तर सेम आपल्याला तिन्ही याच्यावरती अशा उभ्या पाकळ्या काढायच्या आहेत आणि मध्यंतरी आपण डॉट्ससुद्धा देऊयात मोठ्या आकाराचा लाल. आणि मध्यंतरी जी जागा आहे तिथे आपण या पद्धतीचे चक्र काढूयात. अगोदर हलकासा असा एकदम गोल काढून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण हलकंसं चक्र काढायचं. यामुळे चक्राला व्यवस्थित आकार येतो. तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा मैत्रिणींनो. असं तुम्हाला ज्या जागी चक्र काढायचं आहे अगोदर राऊंड काढा आणि त्यामध्ये चक्र काढा. म्हणजे यामुळे चक्र एकदम मोठ्या आकाराचं पण दिसेल आणि आकार पण व्यवस्थित दिसेल. आणि त्यावरती आपण या पद्धतीच्या 5-5 लाईन देणार आहोत. तर इथे आपण मधला मोठा डॉटसुद्धा दिलेला आहे लाल रांगोळीचा आणि सेम आपण या पद्धतीच्या लाईन काढूयात 5-5. तिन्ही आपण जे चक्र काढलेले आहेत. आणि त्या एक लाईनवरती आपण मोठ्या असा डॉट देऊयात. तर ही अगदी सुंदर अशी रांगोळी आपली इथे रेखीव तयार झालेली आहे. आणि इथे आपण मोठ्या पाकळीच्या वरती आपण असे पिवळ्या रांगोळीचे डॉट्स देऊयात. तर कशी वाटली रांगोळी मैत्रिणींनो नक्कीच सांगा. आणि तुम्हाला आजच्या रांगोळीपैकी सर्वात जास्त रांगोळी कुठली आवडली हे सुद्धा कळवा. तर इथे आपण शेवटची एक रांगोळी काढूयात. इथे सुद्धा मी 3 ते 2 असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत आणि या पद्धतीने आपण तुरे काढल्याप्रमाणे आपण 6ही ठिपक्यांवरती लाईन ओढूयात. तर मैत्रिणींनो अशाच सुंदर आणि सुरेख अगदी छोट्या छोट्या रेखीव रांगोळी तुम्हाला जर आवडत असतील, पाहायला आवडत असेल, काढायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा.
तर रोज रात्री आपल्या 8 ते 9च्या दरम्यान मी व्हिडिओ अपलोड करते, त्यामध्ये 5, 6, 7 अशा रांगोळी दाखवत असते. तर तुम्हाला पाहायला आवडल्या तर नक्कीच आपले रांगोळीचे व्हिडिओ पाहत राहा. रांगोळी कशा वाटतात हे कळवतसुद्धा राहा. तर भेटूयात आपण उद्याच्या नवीन भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.